हॅलो फ्रेंड्स, मी स्वप्नील अग्रवाल. आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन बाय युझिंग व्हेरिएबल सेपरेबल मेथड त्यावरील एक्झाम्पल पाहिले. आज आपण होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय आणि त्यावरील एक्झाम्पल पाहणार आहोत. ओके, तर चला आता आपण पाहूया होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. ओके, मग होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनच्या अगोदर आपणास होमोजिनियस फंक्शन म्हणजे काय हे पाहिलं पाहिजे. ओके, मग तुम्हाला मी अगोदर नवीन अभ्यासक्रमामध्ये मायनर चेंजेस कुठे झाले तर इथे झालेलं आहे. होमोजिनियस फंक्शनची डेफिनेशन वगैरे तुम्हाला बुकमध्ये दिलेली नाहीये, पण मी ते सांगणार आहे कारण की आपल्याला होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनमध्ये ती डेफिनेशन लागणार आहे. ओके, ठीक आहे. तर होमोजिनियस फंक्शन म्हणजे काय पाहूया. अ फंक्शन एफ ऑफ एक्स वाय इज अ सेड टू बी होमोजिनियस फंक्शन ऑफ डिग्री n in x and y if f of lambda x comma lambda y equal to lambda raised to n into f of x y. ओके, म्हणजेच काय लक्षात ठेवा, होमोजिनियस फंक्शन म्हणजे काय, प्रत्येक टर्मची डिग्री काय पाहिजे, सेम पाहिजे. मग ते काय असणार आहे, होमोजिनियस. ओके, फॉर एक्झाम्पल पाहूया बघा. इफ एफ ऑफ एक्स वाय इक्वल टू एक्स क्यूब प्लस 3 x स्क्वेअर वाय प्लस वाय क्यूब. ओके, एची डिग्री किती 3, एजी किती आहे बघा, एक्स स्क्वेअरची 2 आणि वायची 1 म्हणजे 3 झाले. इथे वाय क्यूबची किती आहे म्हणजे 3 आहे. ओके, म्हणजे हे काय असणार आहे, होमोजिनियस. ओके, बाय डेफिनेशन नुसार पण आपण चेक करून घेऊया. देन एफ ऑफ लॅमडा एक्स लॅमडा वाय इक्वल टू एक्सच्या ठिकाणी काय पुट करणार तुम्ही, लॅमडा एक्स, आणि वायच्या ठिकाणी काय पुट करणार, लॅमडा वाय. ते इथे पुट केलेले आहे. ओके, लॅमडा एक्सचा क्यूब प्लस 3 लॅमडा एक्सचा स्क्वेअर इंटू लॅमडा वाय प्लस लॅमडा वायचा क्यूब. ओके, सॉल्व्ह केलेला आहे. त्यातून कॉमन काय निघेल, लॅमडा क्यूब इंटू ब्रॅकेटमध्ये काय राहील, एक्स क्यूब प्लस 3 एक्स स्क्वेअर वाय प्लस वाय क्यूब. देअरफॉर एफ ऑफ लॅमडा एक्स लॅमडा वाय इक्वल टू काय आलं, लॅमडा क्यूब इंटू हे काय कशाचं इक्वेशन आहे, एफ ऑफ एक्स वाय फंक्शनचं इक्वेशन आहे. ओके, देअरफॉर लॅमडा क्यूब इंटू एफ ऑफ एक्स वाय. ओके, मग होमोजिनियस फंक्शन डेफिनेशन ते सांगते. देअरफॉर एफ ऑफ एक्स वाय इज होमोजिनियस फंक्शन ऑफ डिग्री 3. इथं डिग्री किती सांगितली n, त्यावेळेस लॅमडा रेस टू n. आता इथं किती आहे, 3 आहे, त्यामुळे होमोजिनियस फंक्शन ऑफ डिग्री 3. ओके, म्हणजे दिलेलं फंक्शन इक्वेशन काय असणार आहे, होमोजिनियस फंक्शन असणार आहे. ओके, त्याच पद्धतीने आपण सेकंड एक्झाम्पल पाहूया. सेकंड एक्झाम्पल काय दिलंय, इफ एफ ऑफ एक्स वाय इक्वल टू कॉस ऑफ वाय अपॉन एक्स देन एफ ऑफ लॅमडा एक्स लॅमडा वाय इक्वल टू कॉस ऑफ वायच्या ठिकाणी लॅमडा वाय पुट करा, एक्सच्या ठिकाणी लॅमडा एक्स. ओके, लॅमडा लॅमडा कॅन्सल, काय झालं मग, देअरफॉर कॉस ऑफ वाय अपॉन एक्स. म्हणजे हे काय असणार आहे, होमोजिनियस. कसं, कारण की आपण इक्वल टू लॅमडा रेस टू 0 इंटू कॉस ऑफ वाय अपॉन एक्स लिहू शकतो. ओके, लॅमडा रेस टू 0 म्हणजे शेवटी काय असणार आहे, 1 असणार. देअरफॉर एफ ऑफ एक्स वाय इज अ होमोजिनियस फंक्शन ऑफ डिग्री 0. ओके, ठीक आहे. थर्ड एक्झाम्पल पाहूया आपण. थर्ड एक्झाम्पल काय सांगितलं बघा. इफ एफ ऑफ एक्स वाय इक्वल टू 2x क्यूब प्लस 3x वाय देन एफ ऑफ बघितलं आपण सांगू शकतो हे होमोजिनियस नाही, कारण इथली डिग्री किती आहे, 3 आणि इथं 2 आहे. ओके, तरी आपण चेक करून घेऊया आपण. एफ ऑफ लॅमडा एक्स लॅमडा वाय इक्वल टू 2 लॅमडा एक्स ठिकाणी लॅमडा एक्सचा क्यूब एक्स क्यूब प्लस 3 लॅमडा इंटू लॅमडा स्क्वेअर इंटू एक्स वाय. ओके, मग यातनं कॉमन काय काढू शकत नाही, लॅमडा क्यूब कॉमन काढू शकत नाही, लॅमडा राहतोय आणि एफ ऑफ एक्स वाय येणार नाहीये. त्यामुळे देअरफॉर एफ ऑफ एक्स वाय इज नॉट होमोजिनियस फंक्शन. ओके, ठीक आहे. आता आपण होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय त्याची डेफिनेशन पाहूया. होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन, अ डिफरन्शियल इक्वेशन एफ ऑफ एक्स वाय dx plus g of xy dy equal to 0 is said to be homogeneous differential equation if f of xy and g of xy are homogeneous function of same degree. ओके, म्हणजेच काय क्लिअरली की आपण हे एक डिफरन्शियल इक्वेशन असेल तर एफ ऑफ एक्स वाय आणि जी ऑफ एक्स वाय काय पाहिजे, होमोजिनियस फंक्शन पाहिजे आहे आणि या दोघांची डिग्री काय पाहिजे, सेम पाहिजे. ओके, ऑफ सेम डिग्री. ओके, फॉर एक्झाम्पल बघा, एक्स क्यूब डी एक्स प्लस 3xy स्क्वेअर डी वाय इक्वल टू 0 इज होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन असणं. का, कारण की हे एफ ऑफ एक्स वाय आणि हे जी ऑफ एक्स वाय दोन्ही होमोजिनियस फंक्शन ऑफ डिग्री काय सेम. इथं काय 3 आहे, इथं पण काय 1 आणि हे 2 म्हणजे 3 झालं. म्हणजे काय असणार आहे, होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. ओके, ठीक आहे. आता इथं बघा सेकंड एक्झाम्पल पाहूया. एक्स क्यूब आणि इंटू वाय आहे म्हणजे 3 इंटू 3 प्लस 1 4 आणि इथे किती आहे, 1 प्लस 1 2 आहे का, होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन नाहीये. कारण का,
कारण की प्रत्येक टर्मची डिग्री काय पाहिजे सेम पाहिजे. इथं आहे का इथं 4 आहे आणि इथं काय 2 आहे, त्यामुळे विच इज नॉट होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. ओके. आता महत्वाची गोष्ट काय तुम्हाला पुस्तकात पण दिलेलं नाहीये. ओके, की आता होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन असेल तर त्याचं सोल्युशन जनरल सोल्युशन कसं फाइंड करायचं त्याचे स्टेप मी तयार केलेले आहेत, ते व्यवस्थित बघा. ओके, बघा मेथड टू सॉल्व होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. ओके, दिलेलं होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन अगोदर लिहून घेतलं, इक्वेशन नंबर 1 म्हणायचं. व्यवस्थित बघा, कारण हे पुस्तकात पण नाही आहे, तुम्हाला तिथे डायरेक्ट दिलेलं आहे, पुट डायरेक्ट y=vx एवढंच दिलेलं आहे, सॉल्व करा म्हटलेलं आहे. त्यामुळे ते व्यवस्थित बघा. टू सॉल्व इक्वेशन जे दिले ते लिहून घ्यायचं. ओके, विच इज होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन चेक करायचं आहे का नाही ते. ओके, ठीक आहे. मग परत काय कन्वर्ट करायचं dy/dx मध्ये हे इक्वेशन कन्वर्ट करायचं. मग करून घेतलेलं आहे. बघा कसं केलं, कारण की हे f(x,y,dx) तिकडे घेतलं मायनस येणार, परत ते dx इकडे घेतला मग dy, g(x,y) तिकडे गेलं डिवाइड होणार, त्यामुळे मायनस f(x,y)(g(x,y). ओके, हेच या पद्धतीने लिहून घेतलेलं आहे. नाव टू सॉल्व दिस इक्वेशन वी सबस्टिट्यूट. लक्षात ठेवा नेहमी की होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनचं जनरल सोल्युशन फाइंड करण्यासाठी y=vx हे पुट करावं लागतंच, नाहीतर अदरवाईज एक्झाम्पल सॉल्व्ह होत नाही. ओके, ज्यावेळेस dy/dx असेल तर त्यावेळेस y=vx पुट करायचं. काही जणांना शंका लगेच येणार, सर आम्ही dx/dy कन्वर्ट केलं तर चालेल, पण त्यावेळेस उलटे येणार, x=vy. ओके, x=vy पुट करावं लागेल, ते मी नोटमध्ये सांगेनच. ओके, ठीक आहे. मग आता dy/dx कन्वर्ट केलंय, त्यामुळे पुट y=vx, त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. yचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय येणार आहे dy/dx इक्वल टू, इथं u रूल येईल, पहिलं फंक्शन कॉन्स्टंट, x चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय असणार 1 प्लस सेकंड फंक्शन कॉन्स्टंट v चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय असणार आहे dv/dx इक्वल टू v × 1 v प्लस x × dv/dx. ओके, ठीक आहे. मग देन इक्वेशन 2 इज कन्वर्टेड इन व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. ओके, म्हणजे dy/dx ची व्हॅल्यू काय आली तुमची v प्लस x dv/dx, ते इथे पुट करायचं आणि काय करायचं व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म करायचं. ओके, देअरफॉर कॅन बी सॉल्व. म्हणजे एकदा व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म आलं तर ते तुम्हाला सॉल्व करता येतं. ओके, प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. इट शुड बी नोटेड दॅट द सोल्युशन ऑफ इक्वेशन 2 विल बी इन x अँड v. बरोबर आहे ना, कारण की आपण ज्यावेळेस जे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये आलं त्यावेळेस v आणि x मिळतो. बरोबर आहे, मग ते तुमचं सोल्युशन कशामध्ये येणार आहे x आणि v मध्ये, पण आपल्याला सोल्युशन कशामध्ये पाहिजे आहे y आणि x मध्ये. मग देअरफॉर रिसबस्टिट्यूट, कारण की y=vx घेतले, मग रिसबस्टिट्यूट काय करणार तुम्ही, v च्या जागी काय पुट करणार तुम्ही y/ हे इकडे आलं डिवाइड होणार, म्हणजे y/x रिसबस्टिट्यूट करायचं. ओके, जे जनरल सोल्युशन येईल त्यामध्ये फक्त v y/x सबस्टिट्यूट करायचं आणि सॉल्व करायचं. ओके, विल गिव्ह रिक्वायर्ड सोल्युशन ऑफ द गिव्हन इक्वेशन. ओके, सिंपल आहे. बघा परत एकदा सांगतो, लक्षात ठेवायचं कोणतंही होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन असेल तर त्याचं सोल्युशन फाइंड करताना पहिली गोष्ट की दिलेलं इक्वेशन अगोदर लिहून घ्यायचं. ओके, आणि ते होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे का ते चेक करायचं. ओके, प्रत्येक टर्मची डिग्री काय पाहिजे सेम पाहिजे. ओके, होमोजिनियस फंक्शन ऑफ सेम डिग्री. ठीक आहे, मग ते कन्वर्ट कशामध्ये करणार dy/dx मध्ये केल्यानंतर काय पुट करणार तुम्ही y=vx, त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं. ठीक आहे, v प्लस x dv/dx, ती व्हॅल्यू dy/dx मध्ये पुट करायची आणि व्हेरिएबल सेपरेबल करायचं. ओके, ज्यावेळेस तुम्ही एकदा व्हेरिएबल सेपरेबल केलं तर त्याचं सेपरेट इंटिग्रेशन वगैरे घ्यायचं आणि सॉल्व करायचं, आणि ते काय मिळणार तुम्हाला जनरल सोल्युशन. ओके, आणि त्यात तेवढंच तुम्ही सॉल्व करून चालणार नाहीये, कारण ते जनरल सोल्युशन तुमचं कशामध्ये मिळणार आहे x आणि v मध्ये मिळणार आहे, पण आपण कशामध्ये फाइंड करायचं x आणि y मध्ये. मग त्यामुळे तुम्ही v ची व्हॅल्यू पुट काय करणार तुम्ही y/x, ती तिथे पुट करायचं आणि सॉल्व करायचं, विच इज रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. ओके, ठीक आहे. आता काही जणांना शंका येऊ शकते की सर की मी समजा dy/dx तुम्ही म्हणता, पण dx/dy मध्ये कन्वर्ट केलं चालेल का? चालेल काही ठिकाणी, पण काही ठिकाणीच करावं लागेल की म्हणजे ज्याची डिग्री काय असेल 0 वगैरे असेल तरच, अदरवाईज काय dy/dx च्या कन्वर्ट मध्ये केलं तरी सोयीचं पडेल. ओके, इफ द डिफरन्शियल इक्वेशन इज द फॉर्म dx/dy f(x,y) वेअर f(x,y) इज होमोजिनियस फंक्शन ऑफ डिग्री 0, वी यूज रिसबस्टिट्यूट, म्हणजे वी यूज सबस्टिट्यूट काय x=vy अँड प्रोसीड ॲज युज्युअल. ओके, ठीक आहे, त्याच पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ज्याची डिग्री 0 असेल तर ते तुम्ही dx/dy कन्वर्ट केलं तरी चालेल. ओके, किंवा नाही केलं dy/dx मध्ये केलं आणि ज्यावेळेस तुम्हाला व्हेरिएबल सेपरेट करता येत नाही त्यावेळेस मग काय करायचं की ते एक्झाम्पल चुकलं असं गृहीत धरायचं, मग ते dx/dy मध्ये
कन्वर्ट करायचं आणि सॉल्व्ह करायचं. ओके, ठीक आहे. आता आपण त्यावरील एक्झाम्पल पाहूया. लक्षात ठेवा, हे एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेला, स्टेट बोर्डच्या परीक्षेला तर 4 मार्काला विचारतीलच. आणि हे एक्झाम्पलचं प्रॅक्टिस म्हणजे तुम्हाला एक एक्झाम्पल, 2 एक्झाम्पल व्यवस्थित समजले तर बाकीचे एक्झाम्पल काही अवघड नाही आहेत, सेम त्याच पद्धतीनं सॉल्व्ह करायचे आहेत. त्यासाठी मी तुम्हाला अगोदरच सांगितले, तुम्हाला व्हेरिएबल सेपरेबल फॉर्मचे एक्झाम्पल भरपूर सोडवायचे आहेत, ते तुम्हाला मी दिलेले आहेत, ते प्रामाणिकपणे सॉल्व्ह करा. ओके, ठीक आहे. तर फर्स्ट एक्झाम्पल पाहूया होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनचं. ठीक आहे. सॉल्व x2y dx मायनस x3 प्लस y3 dy इक्वल टू 0. पहिल्यांदा बघितलंच काय बघायचं की तिची डिग्री सेम आहे का प्रत्येक टर्मची. 2 आणि 1 3 आहे, ही जी टर्म काय 3 आहे, ही जी पण प्लस इथं y3 ची 3, म्हणजे हे काय होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे. ओके, दिस इज अ होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन ऑफ डिग्री 3. मग ते कन्वर्ट कशामध्ये केलं, dy/dx. ओके, मायनस x3 हे तिकडे घेतलं, प्लस झालं. ओके, नंतर मग dx तिकडे ढकललं आणि x3 ते डिवाइड झालं. ओके, म्हणजे dy/dx इक्वल टू x2y अपॉन x3 प्लस y3. त्याला इक्वेशन नंबर 2 म्हणलं. ठीक आहे. आता dy/dx कन्वर्ट केला आता मग काय पुट करणार तुम्ही, y इक्वल टू vx. ओके, पुट y इक्वल टू vx. डिफरन्शिएटिंग इक्वेशन वी हॅव काय असणार, याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, dy/dx इक्वल टू v प्लस x dv अपॉन dx. इथे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह हे जर घ्यायचं आहे. ओके, ठीक आहे. इक्वेशन 1चं नाही घ्यायचं तुम्हाला. ठीक आहे. मग dy अपॉन dx इक्वल टू फर्स्ट vचं डेरिव्हेटिव्ह, v कॉन्स्टंट, x डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय असणार 1 प्लस सेकंड फंक्शन कॉन्स्टंट पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. ओके, dy अपॉन dx. ती व्हॅल्यू कुठे पुट करणार तुम्ही, इक्वेशन 2 मध्ये पुट करणार आहात. ओके, इक्वेशन 2 काय dy अपॉन dx तिथं पुट करा आणि y च्या ठिकाणी काय पुट करणार vx. ठीक आहे. ठीक आहे. मग त्या पद्धतीने आपण इथं पुट करणार आहोत v प्लस एक्स डी अपॉन dx इक्वल टू x2 आहे तसा y ची व्हॅल्यू काय vx अपॉन x3 आहे तसं y3. मग y ची व्हॅल्यू काय vx चा क्यूब काय असणार v3 x3. ठीक आहे. मग काय असणार इथं x2 इंटू x2 इंटू v अपॉन यातनं कॉमन काय काढणार x3 इंटू ब्रॅकेटमध्ये काय राहील 1 प्लस v3 x3 कॅन्सल. ओके, देअरफॉर v प्लस एक्स डी अपॉन dx इक्वल टू v अपॉन 1 प्लस v3. ओके, x3 कॅन्सल झालेलं आहे. ठीक आहे. मग हे v आपण इकडे घेतलं त्यामुळे मायनस झालं. ठीक आहे, तिरकस गुणाकार केला, v मायनस v इंटू 1 v मायनस v इंटू v3 v रेज टू 4 अपॉन 1 प्लस v3. ओके, ठीक आहे. v मायनस v कॅन्सल झालं. मग देअरफॉर एक्स डी अपॉन dx इक्वल टू मायनस v रेज टू 4 अपॉन 1 प्लस v3. ठीक आहे. मग देअरफॉर मग आपण काय करूया, हे v रेज टू 4 इकडे घेऊया आणि 1 प्लस v3 तिकडे, म्हणजे काय येणार आहे ते न्यूमरेटर जाणार हे डिनोमिनेटरला, म्हणजे 1 प्लस v3 अपॉन v रेज टू 4 इंटू dv आणि इक्वल टू dx इकडे घेतलं न्यूमरेटरला येईल dx अपॉन हे x डिवाइड होऊन. ओके, dx अपॉन x आणि मायनस साइन आहे तसं ठेवलं. झालं का आपलं इथं व्हेरिएबल सेपरेट फॉर्म. ओके, झालेलं आहे. v ची टर्म एकत्र झाली आणि x ची टर्म एकत्र झालेली आहे. मग ते मायनस आहे ते इकडे घेतलं म्हणजे प्लस dx अपॉन x विच इज व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. लक्षात ठेवा, इथून पुढे मग व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म सॉल्व्ह करता येईल. महत्वाची गोष्ट काय की पुट करणं आणि व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये आणणं, तिथून पुढे मग तुम्हाला सॉल्व्ह करता येणार आहे. ठीक आहे. मग व्हेरिएबल सेपरेट फॉर्म झाल्यानंतर काय आपण घेणार, मग त्याचं इंटिग्रेटिंग 1 प्लस v3 अपॉन v रेज टू 4 विथ रिस्पेक्ट टू v प्लस इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x इक्वल टू c1. कॉन्स्टंट काहीतरी घेतलं त्याच्याबद्दल काहीतरी मानू परत. ओके, मग v रेज टू 4 न 1 ला डिवाइड केलं, मग 1 अपॉन v रेज टू 4, मग ते वर घेतल्यानंतर काय नाही v रेज टू मायनस 4 dv सेपरेट केलं प्लस v3 अपॉन v रेज टू 4, v3 आणि एक v3 कॅन्सल, एक v शिल्लक राहील म्हणजे 1 अपॉन v dv प्लस इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x. त्याचं काय असणार इंटिग्रेशन 1 अपॉन x इंटिग्रेशन काय असतं लॉग x प्लस c1. ठीक आहे. मग इथं याचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू v रेज टू मायनस 4 चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू v काय असणार आहे x रेज टू n चं काय असतं x रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. मग v रेज टू मायनस 4 प्लस 1 मायनस 3 अपॉन मायनस 4 प्लस 1 मायनस 3. ओके, त्यामुळे इथं हे इंटिग्रेशन प्लस लॉग v 1 अपॉन v चं विथ रिस्पेक्ट टू v काय असणार लॉग v प्लस लॉग s इक्वल टू c1. ओके, मग देअरफॉर मायनस 1 अपॉन 3 आहे तसं. ओके, जी v ची पॉवर काय मायनस 3 निगेटिव्ह आहे ते पॉझिटिव्ह करण्यासाठी कुठे ढकललं मी डिनोमिनेटरला प्लस लॉग a प्लस लॉग b काय असतो लॉग ए बी, त्यामुळे लॉग ऑफ xv इक्वल टू c1. ठीक आहे. मग देअरफॉर लॉग ऑफ xv इक्वल टू c1 प्लस
हे मायनस आहे ते प्लस इकडे घेतलं मग प्लस आलं 1/3 v³. ओके, त्यानुसार विच इज जनरल सोल्युशन. पण महत्वाची गोष्ट काय, हे कशामध्ये आलं तुमचं XV मध्ये आलेलं आहे जनरल सोल्युशन, पण आपल्याला कशामध्ये पाहिजे XY मध्ये. मग रिसबस्टिट्यूट काय करणार, v जागी काय पुट करणार तुम्ही y/x. ओके, मग रिसबस्टिट्यूट y/x पुट करू. वी हॅव log of x into v ची व्हॅल्यू y/x इक्वल टू c1 प्लस 1/3 इंटू काय असणार आहे तिथं v² मध्ये इथं पुट केली y²/x³. ठीक आहे, मग देअरफॉर x कॅन्सल log y इक्वल टू 3c1 तिरकस गुणाकार केला. ओके, डिनोमिनेटरकडे जाणार आहे न्यूमरेटरला म्हणजे x³ आणि 3 ने याला मल्टिप्लाय केलं तिरकस गुणाकार 3c1 प्लस x³y³/3. ठीक आहे, मग 3 तिकडे जाणार आहे LHSला. ओके, डिनोमिनेटरला ते इकडे जाऊन न्यूमरेटरला येईल. मग 3 log y इक्वल टू 3c1 प्लस x³/y³. ओके, मग 3 log y इक्वल टू x³/y³ प्लस 3c1 ला आपण कॉन्स्टंट आहे पूर्ण, त्याला आपण काय म्हणलं c, वेअर c इक्वल टू 3c1 विच इज रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. बघा ते जनरल सोल्युशन तुमचं XY मध्ये आलं का, येत नसेल v मध्ये असलं ते विसरायचं नाही, रिसबस्टिट्यूट करायला. ओके, विच इज रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. ठीक आहे, आता आपण सेकंड एक्झाम्पल पाहूया. हे एक्झाम्पल खूप महत्वाचं आहे, परीक्षेला खूप वेळा विचारलेलं आहे एक्झाम्पल. ओके, पाहूया आपण हे एक्झाम्पल. सॉल्व x² प्लस y² dx मायनस 2xy dy इक्वल टू 0. होमोजिनियस आहे का, आहे, कारण प्रत्येक टर्मची डिग्री किती आहे 2 आहे. 2 इथं पण काय 1 आणि 1 म्हणजे 2 आहे. ओके, द गिवन डिफरन्शियल इक्वेशन जे दिले ते लिहून घेतले, त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणलं. दिस इज अ होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन ऑफ डिग्री 2. ओके, मग इक्वेशन 1 कॅन बी रिटर्न एज, इक्वेशन 1 कशामध्ये लिहिलं, dy/dx कन्वर्ट केलं. कसं लिहिणं, कन्वर्ट करता येतं, हे मायनस 2xy dy तिकडे ढकललं. ओके, मग dy मग परत dx डिवाइड होणार आहे, हे 2xy इकडे येईल, त्यामुळे काय येणार x² प्लस y²/2xy इक्वल टू dy/dx. त्याला इक्वेशन नंबर 2 म्हटलेलं आहे. मग काय पुट करायचं, पुट y इक्वल टू vx डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट x वी हॅव dy/dx इक्वल टू UV रूल यूज केलं. पहिलं फंक्शन कॉन्स्टंट, सेकंडचं डेरिव्हेटिव्ह x डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट x1 प्लस सेकंड फंक्शन कॉन्स्टंट, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह v चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट x काय असणार आहे dv/dx. ओके, मग dy/dx ची व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये पुट करून घेऊया. घेतलेली आहे 1 प्लस x dv/dx इक्वल टू x² आहे तसा प्लस y ची व्हॅल्यू काय vx त्याचा स्क्वेअर v² x² अपॉन 2x आहे तसं y ची व्हॅल्यू vx इक्वल टू x² कॉमन निघाला. ओके, 1 प्लस v² अपॉन 2x इंटू x x² v. ठीक आहे, मग काय x² आणि इकडे x² कॅन्सल म्हणजे 1 प्लस v² अपॉन 2v. आता हे v तिकडे घ्या म्हणजे मायनस v येईल, x dv/dx इक्वल टू 1 प्लस v² अपॉन 2v मायनस v. तिरकस गुणाकार करूया, 1 प्लस v² मायनस 2v² अपॉन 2v. ओके, म्हणजे x dv/dx इक्वल टू काय आलं 1 प्लस, आता v² मायनस 2v² काय असणार आहे मायनस v² असणार आहे, बरोबर ना. 1 मायनस 2 काय असतं -1, मग त्या पद्धतीने 1 आहे तसा v² मायनस 2v² काय येणार आहे मायनस v², म्हणजे 1 मायनस v² अपॉन 2v. म्हणजे काय असेल x dv/dx इक्वल टू 1 मायनस v² अपॉन 2v. 2v आणि 1 मायनस v² LHSला घेऊया आणि x टर्म तिकडे घेऊया, म्हणजे काय येणार आहे 2v अपॉन 1 मायनस v² dv इक्वल टू dx अपॉन x. झालं का व्हेरिएबल सेपरेट, v चे टर्म एकत्र आले आणि x टर्म एकत्र आले, विच इज व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स वी हॅव इंटिग्रेशन ऑफ 2v अपॉन 1 मायनस v² dv इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x प्लस c1. ओके, ठीक आहे, इंटिग्रेशन घेतलं आणि प्लस c1 मांडलं आपण काहीतरी. ठीक आहे, आता बघा इकडे इंटरेस्टिंग आहे, 1 अपॉन x इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट x काय असतं लॉग x हे प्लस c1 आहे तसं. आता इथं बघा 1चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू v 0. ठीक आहे, मायनस v² चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू v काय असणार आहे मायनस 2v, पण आपल्याकडे वर काय आहे फक्त 2v आहे. मग काय करूया आपण मायनस साईनचा ऍडजस्टमेंट करूया. ओके, मायनस बाहेर पण दिलं आत पण दिलं, मायनस मायनस प्लस हेच राहणार, पण काय केलं कारण डिनोमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला ऍडजस्ट होत असतं तर लॉग ऑफ डिनोमिनेटर असतो. ओके, त्यामुळे मायनस साईन आहे तसं लॉग ऑफ डिनोमिनेटर, कारण का डिनोमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला ऍडजस्ट होत असते तर लॉग ऑफ डिनोमिनेटर हा रिझल्ट आहे. त्यानुसार मग मायनस लॉग ऑफ 1 मायनस v² इक्वल टू लॉग x प्लस c1. ओके, ठीक आहे, मायनस साईन इकडे घेतलं त्यामुळे प्लस झालं, लॉग x प्लस लॉग ऑफ 1 मायनस v² इक्वल टू c1 इकडे घेतला त्यामुळे मायनस c1. ठीक आहे, मग लॉग a प्लस लॉग b काय असतो लॉग ab, त्यानुसार लॉग ऑफ x इंटू 1 मायनस v² इक्वल टू
-c1 बद्दल मी काय मांडलं, लॉग सी का मांडलं, कारण की ते लॉग काय करायचं आपणास कॅन्सल करायचं आहे, त्यामुळे मी -c1 बद्दल मी लॉग सी मांडलेलं आहे. ओके ठीक आहे. लॉग काय झालं आपलं कॅन्सल, त्यामुळे x इंटू 1 मायनस व्ही स्क्वेअर इक्वल टू सी. ओके विच इज रिक्वायर जनरल सोल्युशन. पण हे जनरल सोल्युशन आपलं कशामध्ये आलं, एक्स आणि व्ही मध्ये, पण आपल्याला कशामध्ये पाहिजे, वाय आणि एक्स मध्ये पाहिजे आहे. त्यामुळे रिसबस्टिट्यूट व्ही इक्वल टू वाय अपॉन एक्स वी हॅव. ओके व्हीची व्हॅल्यू वाय अपॉन एक्स पुट केली, त्यामुळे एक्स इंटू ब्रॅकेटमध्ये 1 मायनस व्हीचा स्क्वेअर वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. ठीक आहे इक्वल टू सी. तिरकस गुणाकार केला एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. एक एक्स आणि इकडे एक्स कॅन्सल होईल, म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इक्वल टू अपॉन एक्स इक्वल टू सी. ओके एक्स काय झालं आपला, एक्स आर एक्स ला घेतला, मग काय ना न्यूमरेटरला येईल एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इक्वल टू एक्स सी विच इज रिक्वायर जनरल सोल्युशन. ओके ठीक आहे. आता आपण थर्ड एक्झाम्पल पाहूया. बघा एक्स स्क्वेअर डीवाय अपॉन डी एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर. होमोजिनियस आहे का नाही ते चेक करा. प्रत्येक टर्म इजी डिग्री 2, इजी डिग्री 2, इजी 1 आणि 1 2, इथं 2, म्हणजे हे काय आहे आपलं होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन ऑफ डिग्री 2. ओके आणि डीवाय बाय डी एक्स मध्ये कन्वर्ट केलेलं आहे आपण. ओके म्हणजेच काय आलं एक्स स्क्वेअर डिवाइड झालेलं आहे. ठीक आहे. मग पुट मग वाय इक्वल टू व्ही एक्स, त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं विथ रिस्पेक्ट टू एक्स, डीवाय बाय डी एक्स इक्वल टू व्ही प्लस एक्स डीव्ही अपॉन डी एक्स. ठीक आहे. मग डीवाय बाय डी एक्सची व्हॅल्यू आलेली ती इक्वेशन 2 मध्ये पुट केली, मग व्ही प्लस एक्स डीव्ही अपॉन डी एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर आहे तसा प्लस एक्स आहे तसा वायची व्हॅल्यू व्ही एक्स प्लस वायचा स्क्वेअर म्हणजे व्ही एक्सचा स्क्वेअर व्ही स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. ठीक आहे. मग यातून काय कॉमन निघेल, इथं एक्स स्क्वेअर आहे, एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर आणि इथं पण एक्स स्क्वेअर कॉमन निघालं, मग इंटू ब्रॅकेटमध्ये राहील 1 प्लस व्ही स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. ठीक आहे. एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर काय होणार आहे कॅन्सल होईल, म्हणजे काय येईल एक्स डीव्ही अपॉन डी एक्स, हे व्ही पण तिकडे ढकलूया, 1 प्लस व्ही स्क्वेअर मायनस व्ही इक्वल टू काय ना व्ही आणि मायनस व्ही कॅन्सल होईल, म्हणजे 1 प्लस व्ही स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजेच एक्स डीव्ही अपॉन डी एक्स इक्वल टू काय मिळालं तुम्हाला 1 प्लस व्ही स्क्वेअर मिळालेलं आहे. ठीक आहे. मग हे 1 प्लस व्ही स्क्वेअर एलएचएसला ढकलूया, म्हणजे काय होणार आहे ते डिनोमिनेटरला जाईल. ओके म्हणजे डीव्ही अपॉन 1 प्लस व्ही स्क्वेअर आणि हे एक्स आणि डीएक्स आरएचएसला ढकलूया, म्हणजे डीएक्स अपॉन एक्स येईल. ओके झालं. व्हीच्या टर्म एकत्र आल्या आणि एक्सची टर्म एकत्र आलेली आहे. ठीक आहे. विच इज व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म झालं तर मग काय अडचण नाहीये. मग इंटिग्रेशन घ्यायचं, इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स वी हॅव इंटिग्रेटिंग डीव्ही अपॉन 1 प्लस व्ही स्क्वेअर इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डीएक्स अपॉन एक्स प्लस सी. ओके ठीक आहे. मग आपल्याला रिझल्ट माहिती आहे इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर डीएक्स. कशाचं इंटिग्रेशन आहे टॅन इनवर्स एक्स, पण इथं काय व्ही आहे त्यामुळे इथं टॅन इनवर्स व्ही इक्वल टू 1 अपॉन एक्सचं इंटिग्रेशन काय असतं लॉग एक्स, मग लॉग एक्स प्लस सी. ठीक आहे. पण हे जनरल सोल्युशन कशामध्ये आलं तुमचं एक्स आणि व्ही मध्ये आलं, मग इथं काय पुट करणार तुम्ही व्हीच्या जागी काय पुट करणार वाय अपॉन एक्स. देअरफॉर टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स इक्वल टू लॉग एक्स प्लस सी विच इज रिक्वायर जनरल सोल्युशन. ओके ठीक आहे. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, सॉल्व एक्स साइन ऑफ वाय अपॉन एक्स डी वाय इक्वल टू वाय साइन वाय अपॉन एक्स मायनस एक्स डी एक्स. ओके गिवन इक्वेशन कॅन बी रिटर्न एज. पहिली गोष्ट हे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे का बघा, इथं एक्स ची डिग्री किती आहे 1, हे साइन ऑफ वाय अपॉन एक्स म्हणजे ते काय बघायचं नाही, म्हणजे डिग्री किती आहे 1. इथं पण बघा हे निग्लेक्ट, इथं डिग्री किती आहे 1 आणि हिची डिग्री किती आहे 1, म्हणजे काय असणार आहे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. हे अँगल आहे त्यामुळे ते निग्लेक्ट होणार, त्याचा काही इश्यू नाही आहे. पण इथं डिग्री काय 1, इथं पण 1 आणि इथं पण 1 आहे. ठीक आहे. मग गिवन इक्वेशन कॅन बी रिटर्न एज काय असणार आहे डीएक्स इकडे घेतला. ओके मग डीवाय बाय डीएक्स आणि बाकी आहे तसं लिहून घेतलं, त्याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं. दिस इज होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे. पुट वाय इक्वल टू व्ही एक्स, त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, डीवाय बाय डीएक्स इक्वल टू काय असणार आहे व्ही प्लस एक्स इंटू डीव्ही बाय डीएक्स. ठीक आहे. मग डीवाय बाय डीएक्सची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करून घेऊया. मग एक्स साइन ऑफ वायच्या ऐवजी काय पुट करणार व्ही एक्स अपॉन एक्स इन टू डीवाय बाय डीएक्सची व्हॅल्यू काय मिळालं आपल्याला व्ही प्लस एक्स डीव्ही बाय डीएक्स इक्वल टू वायची व्हॅल्यू व्ही एक्स इंटू साइन ऑफ वायची व्हॅल्यू व्ही एक्स अपॉन एक्स मायनस एक्स. ठीक आहे. मग इथं काय एक्स एक्स कॅन्सल, इथला पण एक्स एक्स कॅन्सल होईल. ओके एक्स साइन व्ही इक्वल टू व्ही प्लस हे आहे तसं इक्वल टू व्ही एक्स 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 कॅन्सल साइन व्ही मायनस एक्स. आत मल्टिप्लाय करून घेऊया एक्स व्ही एक्स साइन व्ही प्लस
एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर साइन व्ही डीव्ही बाय डीएक्स इक्वल टू मायनस एक्स अगोदर लिहून घेतलं मायनस एक्स प्लस व्ही एक्स साइन व्ही. ओके, व्ही एक्स साइन व्ही आणि हे व्ही एक्स साइन व्ही काय होणार आहे आपलं कॅन्सल होणार आहे. ओके, म्हणजे आलं काय एक्स स्क्वेअर साइन व्ही डीव्ही बाय डीएक्स इक्वल टू मायनस एक्स. ठीक आहे, मग एक इकडचा एक्स आणि इकडचा एक एक्स काय होणार आहे कॅन्सल होईल, एक एक्स शिल्लक राहील म्हणजे एक्स साइन व्ही डीव्ही बाय डीएक्स इक्वल टू -1. मग त्यानुसार काय असेल एक्सची टर्म एकत्र करून व्हीची टर्म एकत्र करूया. ओके, ठीक आहे, मग मायनस साइन इकडे घेतलं मायनस साइन व्ही डीव्ही इक्वल टू एक्सची टर्म तिकडे ढकलल्यामुळे काय होणार आहे ते डीएक्स अपॉन एक्स येईल. ओके, व्हीची टर्म एकत्र आली आणि एक्सची टर्म एकत्र आली विच इज व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. इंटिग्रेटिंग वी गेट मायनस साइन साईडलाच ठेवलं इंटिग्रेशन ऑफ साइन व्ही डीव्ही इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डीएक्स प्लस सी. ठीक आहे, साइन व्हीचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू व्ही काय असतं मायनस कॉस व्ही, मायनस आणि ऑलरेडी मायनस 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 प्लस होईल कॉस व्ही इक्वल टू लॉग एक्स प्लस सी. ठीक आहे, पण हे जनरल सोल्युशन कशामध्ये आलं आपलं व्ही आणि एक्स मध्ये आलं, पण कशामध्ये पाहिजे वाय आणि एक्स मध्ये. मग रिसबस्टिट्यूट काय करणार व्ही इक्वल टू वाय अपॉन एक्स पुट करा म्हणजे कॉस ऑफ वाय अपॉन एक्स इक्वल टू लॉग एक्स प्लस सी विच इज जनरल सोल्युशन. ओके, ठीक आहे, बघा आपण हे एक्झाम्पल पाहिले सगळे 4 एक्झाम्पल पाहिले सेम त्याच मेथडनं आपण गेलेलो आहे. काही कुठे काही नवीन शोध लावलेला नाहीये. अगोदर होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे का ते चेक केलं, चेक केल्यानंतर ते डीवाय बाय डीएक्स मध्ये कन्वर्ट केलं, नंतर वाय इक्वल टू व्ही एक्स पुट केलं, त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर ते डीवाय बाय डीएक्सच्या इक्वेशन मध्ये पुट करा आणि ते व्हेरिएबल सेपरेबल मध्ये आणा. आणि एकदा व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये आणल्यानंतर त्याचं इंटिग्रेशन व्यवस्थित घ्या. इंटिग्रेशन एकदा घेतल्यानंतर मग परत लास्टला विसरायचं नाही रिसबस्टिट्यूट करायला व्ही इक्वल टू वाय अपॉन एक्स. ते रिसबस्टिट्यूट केल्यानंतर ते सॉल्व्ह करा आणि विच इज रिक्वायर जनरल सोल्युशन येणार आहे. ओके, आपण अजून एक एक्झाम्पल पाहूया. सॉल्व एक्स डीवाय प्लस 2y dx इक्वल टू 0 वेन x इक्वल टू y इक्वल टू 1. ओके, म्हणजे इथं आपल्याला 2 सोल्युशन्स फाइंड करायला सांगितले, एक जनरल सोल्युशन एक पर्टिक्युलर सोल्युशन आपणास फाइंड करायला सांगितलेलं आहे. ओके, ठीक आहे, मग बघा गिवन एक्स डीवाय प्लस 2y dx इक्वल टू 0. ठीक आहे, मग एक्स डीवाय इक्वल टू -2y dx. इथं आपल्याला काही गरज नाही होमोजिनियस वगैरे बघायची कारण इथं ऑलरेडी लगेच काय होणार आहे व्हेरिएबल सेपरेबल येतेच. ओके, त्यामुळे y इकडे घेतलं 1/y dy इक्वल टू -2x dx. ठीक आहे, मग विच इज व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये आलेलेच आहे, त्यामुळे इथं होमोजिनियसची y इक्वल टू vx पुट करण्याची काहीच गरज नाही, ते डायरेक्टच येते. ओके, इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स वी गेट इंटिग्रेशन ऑफ 1/y dy इक्वल टू -2 साइडला इंटिग्रेशन ऑफ 1/x dx प्लस लॉग सी घेतलं. ठीक आहे, हेज इंटिग्रेशन लॉग y इक्वल टू -2 इंटू हेज इंटिग्रेशन लॉग x प्लस लॉग सी. ठीक आहे, लॉग y इक्वल टू लॉग सी अगोदर लिहिलं आणि मायनस साइन ठेवलं आणि 2 पॉवरला जाईल म्हणजे लॉग एक्स स्क्वेअर. ठीक आहे, मग लॉग y इक्वल टू लॉग ऑफ लॉग ए मायनस लॉग बी का लॉग ए अपॉन बी, त्यामुळे लॉग ऑफ सी अपॉन काय येणार आहे एक्स स्क्वेअर. ठीक आहे, लॉग लॉग काय जाणार आपलं कॅन्सल म्हणजे y इक्वल टू काय आलं सी अपॉन एक्स स्क्वेअर. ते एक्स स्क्वेअर मग आरएचएस एलएचएसला ढकलल्यामुळे काय होणार न्यूमरेटर मल्टिप्लाय होईल एक्स स्क्वेअर वाय इक्वल टू सी विच इज रिक्वायर जनरल सोल्युशन. पण आपल्याला अजून काय विचारलं आहे पर्टिक्युलर सोल्युशन पण विचारलं आहे. ओके, आपल्याला व्हॅल्यूज दिलेल्या आहेत एक्स इक्वल टू 2 आणि वाय इक्वल टू 1, ते पुट करून घेऊया जनरल सोल्युशन मध्ये. वेन एक्स इक्वल टू वाय इक्वल टू 1 पुट केलं. ठीक आहे, 2 चा स्क्वेअर 4 इंटू 1 इक्वल टू सी म्हणजे सी ची व्हॅल्यू 4 मिळाली. मग ते इक्वेशन जनरल सोल्युशन मध्ये पुट करा. मग द पर्टिक्युलर सोल्युशन इज एक्स स्क्वेअर वाय इक्वल टू 4. ओके, विच इज रिक्वायर पर्टिक्युलर सोल्युशन. इथे आपला होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन हा पॉइंट संपलेला आहे. ओके, तुम्हाला मी ज्या वेळेस असाइनमेंट देतो एक्झाम्पल देतो ते तुम्ही प्रामाणिकपणे सॉल्व्ह करा. जिथे सॉल्व्ह होत नसेल तर ते विचारत जावा. ओके, ठीक आहे, आणि महत्त्वाची गोष्ट की इथं पण व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म तुम्हाला यायलाच पाहिजे. आणि आपल्याला पहिली गोष्ट की एक्झाम्पल दिल्यानंतर ते होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे का ते चेक करा, नंतर डीवाय बाय डीएक्सच्या कन्वर्टमध्ये आणा, नंतर वाय इक्वल टू व्हीएक्स पुट करा, त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्या, नंतर त्या डीवाय बाय डीएक्समध्ये पुट करा, व्हेरिएबल सेपरेबल घ्या, त्याचं इंटिग्रेशन घ्या आणि परत रिसबस्टिट्यूट करा आणि विच इज रिक्वायर जनरल सोल्युशन येऊन जाईल. ओके, तुम्ही प्रॅक्टिस करा, मी एक्झाम्पल देईन ते तुम्ही सॉल्व्ह करा. जिथं अडचण असेल तिथं मला विचारा. ओके, थँक्यू सो मच.